किती मस्त दिसते आहे भाजी बघा. काय हवे काही जण वाटते बघून बटाट्याचीच भाजी आहे. बटाट्याचीच भाजी आहे. मुलांना पण अशी आवडीन खातील. मुलांना डब्यात वगैरे अशी भाजी बनवून द्या कधीतरी. होय, मुलं पण आवडीन खातील. हे बघा गरमागरम कच्च्या केळ्याची भाजी तयार. नमस्कार. आज मी तुम्हाला कच्च्या केळ्याची मस्त अशी कोकणी पद्धतीने आमच्या भाजी करून दाखवणार आहे. बाबेन तुम्हाला बघा केळ्याचे काप करून दाखवलं नाही. मस्त अगदी माशासारखे अगदी लागतात ना ते. होय, तशीच मी तुम्हाला आज ही कच्च्या केळ्याची भाजी करून दाखवते. चपाती बरोबर, भाकरी बरोबर, अगदी डब्यात न्यायला अगदी मस्त. किंवा तिखट डाळ बनवायची आणि भाजी भात भारी अगदी मस्त बेत. त्यासाठी साहित्य बघूया. हे बघा त्यासाठी मी ही कच्ची केळी घेतलीत आहेत. 5 घेतलीत आहेत. आपल्याला किती माणसं आहेत ना त्या अंदाजानुसार आपण केळी घ्यायची. किती आपल्याला भाजी करायची आहे ना तशी आपण केळी घ्यायची. इथे मी हा कांदा घेतलाय. 3 कांदे असे बारीक कापून घेतलेत आहेत. कोथिंबीर, फोडणीसाठी आपल्याला मोहरी, जिरं, 2-3 लसूण पाकळ्या चेचून घेतल्यात आहेत. मिरची, कढीपत्ता, हळद, खोबरं, मीठ, तेल एवढंच साहित्य आहे. आता आपण या केळ्याची साली काढून घेऊया. त्याआधी आपल्याला ना हाताला तेल लावून घ्यायचं आहे, कारण कसं चीक असतो म्हणून. काढायचे देठ हे बघा आणि हे साल काढायची अशी. साल कशी काढायची? आतला हा गर दिसायला पाहिजे. काय हवे? होय, तोपर्यंत साल हाय तेवढी सगळी काढून घ्यायची. केळी आपण आणायची भाजी बनवायला. आपल्याकडे असतात तेव्हा करूया असं नाही. विकत आणावे आणि करून बघा भाजी. केळ्याचे काप भारी लागतात. आम्ही तर म्हणू स्पेशली तुम्ही भाजी आणि कापासाठी केळी विकत आणाच आणि बनवून बघा. होय, हे बघा असं साल काढून घ्यायचं आणि पाण्यात टाकून ठेवायची, कारण का काळी पडतात म्हणून. सालं काढून घेतली त्यात. आता आपण ही केळी कापून घ्यायची. हे बघा असे 4 भाग करायचे आणि एवढे एवढे असे फोडी करायचे. हे बघा, कारण आपल्याला कशी ही भाजी वाफेवर शिजवायची आहे ना. हे बघा म्हणून लहान फोडी करायच्या. असे करायचे फोडी. सगळी तयारी झाली आहे. आता आपण भाजी फोडणीला टाकूया. तवा ठेवलाय तापत. तवा पण तापलाय आणि आता आपल्याला ह्याच्यात तेल ओतायचं आहे. तेल तापलंय. आता आपल्याला ह्याच्यात मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं आहे. बघा लसूण थोडी लाल झाली की आता आपल्याला ह्याच्यात ओली मिरची टाकायची. मिरची टाकली की कढीपत्ता. की आता आपल्याला ह्याच्यात हा कांदा टाकायचा आहे. आणि हा कांदा आपल्याला ना असा चांगला असा नरम करून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला असा बारीकच कापायचा जरा, तर भाजी पण चांगली होते. काय आहे? हो, नाहीतर ना भाजीत कांदा असं दिसतो वरती. बारीक कापला की भाजी पण चांगली लागते, दिसते पण चांगली. आणि ह्या भाजीत कसं केळ्याच्या भाजी थोडा कांदा जरा जास्त घ्यायचा, चव चांगली लागते. बघा कशी मस्त फोडणी बसली आहे. अशी फोडणी मस्त बसायला पाहिजे की भाजीची चव पण वाढते. काय आहे? आणि सुगंध पण भारी. कांदा नरम झाला की आता आपल्याला ह्याच्यात ही हळद टाकायची आहे. हळद चांगली अशी परतून घ्यायची.
आणि असे केळीचे फोडी टाकायचे. आणि चूल आपल्याला कमीच करायची आहे. तुम्ही जर गॅसवर करत असाल ना तर पूर्ण गॅस आपल्याला कमी करून ही भाजी वाफेवर शिजवायची आहे. चांगली अशी परतून घ्यायची भाजी. आणि आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. परत अशी फिरवून घ्यायची चांगली. आणि झाकण ठेवायचं आहे. पॅक झाकण ठेवायचं आहे कारण काही वाफेवर आपल्याला शिजवायची आहे म्हणून वाफ बाहेर जाता कामा नये म्हणून असं पॅक झाकण ठेवायचं. आणि ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची. आपण एकदाच नाही बघायला जायचं, मध्ये जरा बघायची आपल्याला ही भाजी अशी परतवून घ्यायची. आणि केळं शिजायला वेळ लागत नाही, लगेच शिजतं. हे बघा अशी परतवून घ्यायची आणि परत झाकण ठेवायचं. भाजी मस्त अशी शिजली आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघा शिजली आहे चांगली अशी. वाफेवर आपल्याला गॅस कमी करून ही भाजी शिजवून घ्यायची आहे ना. आणि आता आपल्याला ह्याच्यात ओलं खोबरं टाकायचं आहे. हे बघा, आणि कोथिंबीर टाकायची. किती मस्त दिसते आहे भाजी बघा. काय हवे, होय, अगदी भारी झाली आहे भाजी. आता आपण ह्याच्यात खोबरं टाकलंय, कोथिंबीर टाकली आहे. आता आपण जरा एक वाफ द्यायची आहे फक्त भाजीला, मग भाजी आपली तयार. किती भारी दिसते आहे बघा, मस्त अगदी. कच्च्या केळ्याची भाजी अशी वाटत पण नाही ना. होय, केळ्याची भाजी आहे अशी. म्हणजे काही जण वाटते बघून बटाट्याचीच भाजी आहे. बटाट्याचीच भाजी आहे. मुलांना पण अशी आवडीन खातील. मुलांना डब्यात वगैरे अशी भाजी बनवून द्या कधीतरी. होय, मुलं पण आवडीन खातील. हे बघा, गरमागरम कच्च्या केळ्याची भाजी तयार. आणि ही कच्च्या केळ्याची भाजी तुम्ही बनवा. आज बाबेन तुम्हाला काप करून दाखवलं नाही, ते पण तुम्ही बनवा. आणि मी तुम्हाला केळफुलाची भाजी करून दाखवलेली आहे. चणे टाकून बघा, हरभरे टाकून बनवून दाखवली आहे. ती तुम्ही नक्की करून बघा भाजी, ती तुम्हाला आवडेल. हा, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की करून बघा.